आणि आता यानंतर इतरही बातम्यांचा धावता आढावा घेऊया। पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे। धुळे जिल्हा परिषदेच्या 2 गटात 17 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे, तर 18 डिसेंबरला मतदान होणार आहे। चिमठाणे गटामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये लढत होती, तर दुसरीकडे मेथी गटात भाजप, काँग्रेस आणि अजित पवार गटात तिहेरी लढत आहे। अनुसूचित जातींच्या वर्गीकरणावरून वाद उफाळलाय। सामाजिक न्याय खात्याने वर्गीकरणासाठी समिती नेमली आहे। या समितीला लहुजी आर्मीकडून वर्गीकरणाचं कडवट समर्थन करण्यात आलंय, तर रिपब्लिकन विद्यार्थी नेते अमोल वेतम यांनी मात्र वर्गीकरणाला विरोध केलाय। सरसकट कुणबी आरक्षण देण्याची मागणी भविष्यात अडचणीची ठरू शकते। एकाच वेळी कुणबी आणि मराठा असं प्रमाणपत्रावर येऊ शकत नाही, असं भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत बोलताना विधान केलं होतं। तर मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानं एकाच व्यक्तीच्या 2 जाती असू शकत नाहीत, असंही ते म्हणाले। शाळा कॉलेज परिसरातील पान टपऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईच्या हालचाली सुरू आहेत। शाळा कॉलेज परिसरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर नॉन बेलेबल गुन्हा दाखल करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे। केंद्रीय पथकाकडून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी सुरू करण्यात आली। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पथकानं दुष्काळी पाहणीला सुरुवात केली आहे। केंद्रीय पथकानं बारामती तालुक्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली। यात सुपे परिसर, लोणी, भापकर, पळशी या ठिकाणांचा समावेश आहे। केंद्रीय पथकानं सुपरफास्ट दुष्काळ पाहणी दौरा केला। दुष्काळी भागात त्यांनी मांसाहारावर सुद्धा ताव मारला। केंद्रीय पथकानं अवघ्या 4.5 तासात आपला हा दौरा आटोपला। यात फक्त 40 मिनिटं हे पथक शेतकऱ्यांच्या बांधावर पाहायला मिळालं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करणं गरजेचं असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणालेले आहेत। द्राक्ष बागायतदारांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी सरकारच्या मदतीसाठी डोळे लावून बसला असल्याचं ते म्हणाले। सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर हेच निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे सिंधुदुर्गाचे पक्ष निरीक्षक रवींद्र फाटक यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे। शासनाच्या 1 रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद पाहायला मिळाला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील आतापर्यंत 3634 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे। पुणे शहराला केवळ 6 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। पुणे शहरासाठी केवळ 11.99 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। बीडच्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयाच्या असुविधेमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पेंटाखळी प्रकल्पाच्या कालव्यात जलसमाधी आंदोलन केलं। कालवा फुटल्यामुळे शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन खरडून गेलेली होती। तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। रायगडच्या पेण तालुक्यातील खारेपाट भागामध्ये शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी आणि सिंचनाचं हक्काचं पाणी मिळावं यासाठी 9 नागरिकांकडून अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाच्या इमारतीवर असलेल्या मोबाईल टॉवरवर चढत अनोखं आंदोलन केलं। जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात काँग्रेससह ओबीसींच्या वतीनं सीईओच्या दालनात आंदोलन करण्यात आलं। शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ हे जातीपातीचं राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करा या मागणीसाठी गेवराई तहसील कार्यालयामध्ये पोतराजाच्या वेशात आंदोलन करण्यात आलं। यावेळी शासन आणि प्रशासनाविरोधात जोरदार निषेधही व्यक्त करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले त्यामुळे मी सुद्धा गेलो असं खळबळजनक विधान शिंदेचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेंनी केलंय। अपात्रतेवरील सुनावणी दरम्यान ठाकरेंच्या वकिलांना त्यांनी हे उत्तर दिलं, त्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे। भरत गोगावले महाराष्ट्र लुटायला सुरतला गेले होते अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। गद्दारांनी स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करू नये असंही राऊत म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले ते औरंगजेबाचं नाक कापण्यासाठी आणि वखारी लुटायला। तुम्ही कोणाचं नाक कापलं असा सवाल अंबादास दानवे यांनी भरत गोगावलेंना विचारलाय। तर गोगावले महाराजांपेक्षा मोठे आहेत का असा प्रश्नही त्यांनी केलाय। भरत गोगावलेंचं वक्तव्य म्हणजे शिवरायांचा अपमान असून सरकारकडून महापुरुषांचा अपमान होत असल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे। शिंदेची शिवसेना गुजरातच्या गुलामगिरीमध्ये गेली होती अशी टीकाही त्यांनी केलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। धनुष्यबाणापेक्षा भाजपच्या कमळ चिन्हावर लढल्यास अधिक फायदा होऊ शकतो असं मत शिंदेसोबतच्या 13 पैकी बहुतेक खासदारांनी व्यक्त केलं आहे।
आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जाणार आहोत. शिंदेच्या शिवसेनेचे सर्व खासदार धनुष्यबाणावरच निवडणूक लढणार आहेत. कोणी याबाबत अफवा पसरवू नये. संजय राऊतांच्या वक्तव्यावर खासदार राहुल शेवाळे यांनी हे प्रत्युत्तर दिले. आम्ही शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत. भाजपमध्ये विलीन होणार नाही, अशी माहिती शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण काढून घेण्यासाठी भाजपचं कारस्थान सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. शिंदेचे आमदार आणि खासदार कमळाबाईचे गुलाम असल्याची टीका त्यांनी केली आहे. आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याची शक्यता असून त्यांचा पासपोर्ट जप्त करावा, लुकआउट नोटीस काढावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. दिशा सालियन प्रकरणात एसआयटी स्थापन झाल्यानं सर्व आरोपी पकडले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महायुतीच्या समन्वय समितीची उद्या बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. राज्यातील जागा वाटपाबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. राम मंदिराच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री शिंदेंसह सगळे आमदार खासदार अयोध्येला जाणार आहेत. मतदारसंघातून कार्यकर्त्यांना आणण्याचे निर्देशही देण्यात आले असून राम मंदिराच्या उद्घाटनवेळी एकनाथ शिंदे शक्ती प्रदर्शन करतील. धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. धारावी वाचवा, लघु उद्योग वाचवा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. अलिबागमधील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी 17 जानेवारीला सुनावणी होणार आहे. किरीट सोमय्या यांनी या संदर्भातले आरोप केलेले होते. रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत झालेल्या गोंधळाप्रकरणी नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठेंसह राड्यामध्ये सहभागी नेते कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. अयोध्येतील राम मंदिरातील रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात अक्षता कलशाचं आगमन झालं. या अक्षता कलशाची मिरवणूक काढण्यात आली असून विविध सोसायट्यांमध्ये कलशाची पूजा करण्यात आली. पालघरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. पालघर नगर परिषदेच्या 4 नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. अजून 8 नगरसेवक पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. कोल्हापुरातील साळगाव ते आजरा मार्गावरील रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. नागरिकांनी रस्ता अक्षरशः हाताने उखडून काढत ठेकेदाराने केलेल्या कामाचा पर्दाफाश केलाय. धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध अणदूरच्या खंडोबा देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात विविध देशी विदेशी फुलांची सजावटही करण्यात आली आहे. खामगाव पंढरपूर मार्गाला भेगा पडलेल्या आहेत. यामध्ये दुचाकीचा चाक अडकून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालकांकडून करण्यात येते आहे. मुंबईच्या LTT रेल्वे स्थानकातील तिकीट घराला आग लागली. कॅन्टीनचं काम सुरू असताना ही आग लागली असून प्रवाशांना स्थानकातून त्यानंतर बाहेर काढण्यात आलं. साताऱ्याच्या पाचगणीतील रिसॉर्टवरील रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या रेव पार्टीत पैशांची उधळण केली जात होती. यात हॉटेल चालकासह काही तरुणी आणि 5 डॉक्टर्सचा समावेश असून 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी चिंचवडच्या शिक्रापूरजवळ स्कूल बस झाडावर आदळल्यामुळे अपघात झाला. विद्यार्थी यावेळी गाडीत नसल्यामुळे सुदैवानं मोठा अनर्थ टळलाय. मात्र स्कूल बस ड्रायव्हर आणि एक महिला जखमी झाली आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात आढळलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने बिबट्याला जेरबंद केलं आहे. ऊस तोडणी करताना बिबट्याचे 4 नवजात बछडे सापडले. अहमदनगरच्या राहुरी MIDC परिसरातली ही घटना आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील गांजा विक्रीत बादशाह म्हणून ओळखला जाणारा लक्ष्मीकांत रामा उर्फ लक्ष्मीभाई याला मुंबई पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. 2021 पासून तो ओडिशा, तेलंगणा, हैदराबाद, नेपाळमध्ये ओळख लपवून बसलेला होता. सुरत नागपूर महामार्गाच्या कामासाठी नंदुरबारमधील नवापूर रेल्वे फाटक 6 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनधारकांसाठी नेत्रग शेवाळी हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात 20 डिसेंबरला देवगिरी प्रांत प्रायोजित आणि जनजाती सुरक्षा मंच यांच्या वतीने महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. त्यात धर्मांतरित आदिवासींच्या सवलती काढून घेण्यासाठी ठराव करण्यात येणार आहे. दुसरीकडे या महासंमेलनात विविध संघटनांनी त्याला विरोध केलेला आहे. गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा रामगडमधील 4 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खो खो, हँडबॉलसाठीही निवड झालेली आहे. ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटनांचा बेमुदत देशव्यापी संप सुरू आहे. विविध मागण्यांसाठी वर्धा येथील पोस्ट ऑफिसच्या समोर आंदोलन करण्यात आलं आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ठेवीदारांनी त्यांचा मागे घेतलेला आहे. 10 वर्षांपासून ठेवीदारांना जमा रक्कम न मिळाल्याने ठेवीदार संतप्त झाले होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं जाधववाडी इथे राष्ट्रीय घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. मात्र यामुळे स्थानिक रहिवाशांना खेळासाठी आणि व्यायामासाठी मैदान शिल्लक राहिलेलं नाहीये.
त्यामुळे खेळासाठी मैदान राखीव ठेवण्यासाठी मनसेनं पालिकेसमोर आंदोलन केलं। संसदेत लोकसभेचं कामकाज सुरू असताना 2 तरुण लोकसभेत शिरले होते। प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उडी मारत लोकसभेच्या कामकाजावेळी गोंधळ घातला। संसदेच्या कामकाजावेळी लोकसभेत शिरलेल्या 2 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या घटनेमुळे संसदेतल्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। संसदेत शिरलेल्या तरुणांनी तानाशाही नाही चलेगी अशा घोषणा देत स्मोकिंग कॅन्डल्स जाळल्या। त्यामुळे संसदेत हजर असलेल्या खासदारांचा गोंधळ उडाला। संसदेबाहेर आंदोलन करत स्मोक कॅन्डल्स जाळणारा तरुण हा लातूरचा रहिवासी आहे। अमोल शिंदे असं या तरुणाचं नाव असून त्याच्यासोबत नीलम नावाच्या तरुणीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। शरद पवारांनी 15 डिसेंबरला दिल्लीत देशभरातील सर्व राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलवलेली आहे। वेगवेगळ्या राज्यात पक्षाला किती पाठिंबा आहे याचा आढावा घेतला जाणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची 2 दिवसीय बैठक पार पडणार आहे। 22 आणि 23 डिसेंबरला दिल्लीमध्ये ही बैठक होतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। उत्तराखंडमधल्या चामोलीत जोरदार बर्फवृष्टी होतीये। चामोलीमधील प्रसिद्ध अशा स्नो स्पोर्ट्स स्पॉट असलेल्या औली इथंही जोरदार बर्फवृष्टी अनुभवायला मिळते। सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे। बेलग्रेडमध्ये हिंसेच्या विरोधात सर्बिया युतीनं अंतिम रॅली काढलेली आहे। देशाच्या संसदीय आणि स्थानिक निवडणुकांपूर्वी ही शेवटची रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। हमासवर विजय मिळेपर्यंत ही लढाई सुरू राहणार असल्याचं वक्तव्य इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केलंय। ते पाश्माशिम एअरबेसवरती सैनिकांसोबत संवाद साधत होते। स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्या नवीन सरकारच्या योजनेचा नागरिकांनी निषेध केलाय। स्लोवाकियामधील राजधानी आणि इतर प्रमुख शहरांमध्ये हजारो नागरिकांनी रॅली काढत त्याला विरोध केलेला आहे। मुंबईत आज पेट्रोलचे दर 106 रुपये आहेत तर डिझेलचे दर 94 रुपयांवर आहेत। राज्यातल्या इतर शहरात कोणताही चढउतार झाल्याचं पाहायला मिळालं नाही।